एक मोठी बातमी अंबरनाथमधून. अंबरनाथच्या गावदेवी मैदानात अनधिकृतपणे तयार करण्यात आलेली सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गावदेवी मैदानात जाऊन अनधिकृतपणे तयार करण्यात आलेली सिमेंटची खेळपट्टी खोदली. ही थेट दृश्य गावदेवी मैदानातून. या मैदानात अनधिकृतपणे तयार करण्यात आलेली सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खोदून टाकली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. शिवाजीनगर परिसरात असलेल्या गावदेवी मैदानावर अनधिकृतपणे सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी तयार करण्यात आल्याचं समाज माध्यमांवर व्हायरल झालं होतं. त्यानंतर मनसेनं याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला मनसेनं या अनधिकृत खेळपट्टीबाबत अंबरनाथ पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर मैदान वाचवण्यासाठी सह्यांची मोहीमसुद्धा घेण्यात आली होती. मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं आज अखेर मनसेनं कायदा हातात घेऊन खेळपट्टी खोदली. पहिली गोष्ट, कायदा तोडायला आम्हाला नगरपालिकेने भाग पडलं. पहिली गोष्ट, आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत. आम्ही पहिलेच निदर्शनास आणून दिलं. नंतर लोकांना काय त्रास रे, सह्यांची मोहीम गेली, त्या निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर टाउन प्लॅनर स्वतः जागेवर येऊन चुकीचं हे दाखवून दिलं, तरी पण नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं संबंधितांना पत्र काढलं नव्हतं. पण आता उद्या टुर्नामेंट आहे, घाई गडबडीत आज त्यांनी पत्र काढले. ठीक आहे, आम्ही पण टुर्नामेंट प्रेमी आहोत, आम्हाला क्रिकेटला विरोध नाही. पण ह्या पत्रामध्ये असं मेन्शन केलेलं आहे का टुर्नामेंट झाल्यावर 2 दिवसाच्या आत ते बांधकाम निष्कर्षित करण्यात यावं, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. त्या अनुषंगाने आम्ही पण क्रिकेट प्रेमी आहोत, त्याच्यामुळे आम्हाला क्रिकेटला विरोध नाही. पण जे चुकीचं चालू होतं त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि तो विरोध आम्ही दर्शवलेला आहे. आणि आम्ही क्रिकेटला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणार नाही, कारण आम्ही पहिलेपासून क्रिकेट प्रेमी आहोत. पण आज या पत्रामध्ये तुम्ही बघाल का त्यांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे का त्यांनी समोरच्यांनी चुकीचं केलेलं आहे. पण टुर्नामेंट असल्या कारणाने टुर्नामेंटला अरेंजमेंट करायला खूप टाईम लागतो. त्याच्यामुळे आम्ही पण त्या भावना समजवतो आणि त्यांना टुर्नामेंट झाल्यानंतर बांधकाम काढून घेतील